मनसेच्या राज्यभरातल्या रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणी मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। नाशिकमध्ये पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली, तीही दृश्य आपण बघतोय। तेऊर विरोधी आंदोलनासाठी रास्ता रोको करण्याकरता मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि यामध्ये महिला कार्यकर्त्यांची, महिला पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे। मनसेच्या महिला शहराध्यक्ष सुजाता ढेरे यांनी विल्लोळीजवळ रास्ता रोकोचं नेतृत्व केलं। या रास्ता रोकोमुळे नाशिक मुंबई हायवे जाम झालेला आहे, पण कार्यकर्त्यांना रोखण्यामध्ये पोलीस यशस्वी ठरतात। ही पद्धत नाहीये, ही पद्धत नाहीये। हे साहेब म्हणतात तुम्ही याच्या आधी आंदोलन केले, थांबा। आम्ही सरळ चाललो होतो, माझ्या महिलांना मला का थांबवलं? आम्ही गाड्या फोडल्या का? तुम्ही आम्हाला डिटेन, आम्ही तुम्हाला डिटेन करणार। तुमचं हे बघा, तुम्ही तुमचं काम करता, आम्ही आमचं काम करतो। तुमच्याकडे शूटिंग आहे। अशा प्रकारे नाशिक मुंबई हायवेवरती ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। मनसेच्या शहराध्यक्ष नगरसेविका सुजाता डेरे ह्या ठिकाणी आहेत, त्यांच्यासोबत काही महिला कार्यकर्त्या आहेत। ग्रामीण पोलीस त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र कार्यकर्त्या सुद्धा त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। अशा प्रकारे पूर्ण चांदवड पासून इगतपुरीपर्यंत नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर सर्व ठिकाणी नाशिक पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि कार्यकर्त्यांसोबत पोलिसांचा अशा प्रकारचा झगडा सुरू आहे। पुणे जर्नलिस्ट हेमंत बागुलसह दीप्ती राऊत, IBN लोकमत, नाशिक।